मित्रांनो, OCM प्रकरण क्रमांक 1 व्यवसायातील नफ्याची भूमिका. प्रत्येक व्यवसाय करण्याचा उद्देश नफा मिळवणे हा असतोच. खर्चापेक्षा महसुली उत्पन्न अधिक असणं म्हणजेच नफा होय. म्हणजे जेवढं आपलं उत्पन्न येतं त्यामधून खर्च आपण जर वजा केला तर आपण जो बॅलन्स येतो त्याला आपण नफा म्हणत असतो. तर हा नफा व्यवसायामध्ये कशा स्वरूपात उपयोगी आहे, तर याची भूमिका काय आहे, तर याबद्दल माहिती आपण जाणून घेऊ. सगळ्यात पहिले नफ्याच्या भूमिकांमधला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे गुंतवणूकदारांना परतावा. गुंतवणूकदारांना परतावा देण्यासाठी आपल्याला नफा असणं आवश्यक आहे. व्यक्तींकडून व्यवसायात भांडवल गुंतवणूक करण्यामागील अपेक्षा म्हणजे गुंतवणुकीतील अपेक्षित परतावा होय. त्यासाठी व्यवसायाला चांगला नफा होणं अपेक्षित असतं. म्हणजे व्यवसायाला नफा होणं अपेक्षित आहे, कारण जर आपल्याला गुंतवणुकीवरती परतावा द्यायचा आहे तर तो परतावा देण्यासाठी सुद्धा नफा हा महत्त्वाचा असतो. त्यानंतर दुसरी भूमिका आहे ते म्हणजे संशोधन आणि विकास. व्यवसायाचा विकास जर आपल्याला करायचा आहे तर विकास आणि विस्तारासाठी आपल्याकडे पुरेशा नफ्याची गरज असते. त्यामुळे काय होतं तर अधिक खर्च करून व्यवसाय आपण सक्षम करू शकतो आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्पादन खर्चामध्ये आपण नाविन्यपूर्ण उत्पादन केल्या कारणामुळे संपूर्ण राष्ट्राला याचा लाभ होऊ शकतो. म्हणजेच व्यवसायामध्ये संशोधन आणि विकास जर करायचा असेल तर आपल्याला नफा आवश्यक आहे, म्हणजे पैसा आवश्यक आहे. म्हणून नफ्याच्या भूमिकांमध्ये दुसरा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे संशोधन व विकास. तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे वाढ व विस्तार. नफा मिळवणे हा एक अंतर्गत स्रोत आहे, कारण या नफ्याचाच वापर आपण कशासाठी करतो तर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आपण याचा वापर करतो. व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी याचा वापर केला जातो. नफ्याचा काही भाग पुनर्गुंतवणुकीसाठी सुद्धा वापरल्या जातात. म्हणजे तोच नफा आपण पुन्हा व्यवसायामध्ये गुंतवू शकतो आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतो. त्यामुळे वाढ व विस्तार करण्यासाठी सुद्धा नफा आवश्यक आहे. त्यानंतर आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ होणं. नफ्यामुळे वेळेत कामगारांचं वेतन व नियमित देणी देता येतात. जर आपल्या कंपनीला नियमित नफा जर मिळाला तर या नियमित नफ्यामुळे काय होतं तर आपण कामगारांचं वेतन नियमित वेळेमध्ये देऊ शकतो. त्यामुळे कामगारांना एक प्रेरणा मिळते. शेवटी यामुळे संपूर्ण संघटनेची कार्यक्षमतासुद्धा वाढते, कारण कामगारांना प्रेरणा मिळेल की मला व्यवसाय संघटना ही वेळेवरती पगार देत आहे, त्यामुळे मी व्यवसाय संघटनेसाठी चांगल्या प्रकारे काम करायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी कार्यक्षमता वाढण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. त्यानंतर आहे उदरनिर्वाहाचं साधन. जीवन जगण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी मानव हा व्यवसाय करतो आणि व्यवसायामध्ये त्याला नफा कसा मिळवता येणार याचा तो प्रयत्न करतो, कारण पुरेसा नफा तो मिळवतो आणि आपल्या विविध गरजा ज्या आहेत या गरजा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतं तर त्याचं जीवनमान साधारणपणे एक तो समाधानकारक आपले जीवन जगू शकतो आहे आणि जीवनमानाचा दर्जासुद्धा तो या ठिकाणी उंचावू शकतो. म्हणजे एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून सुद्धा नफ्याचा उपयोग या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर आहे धोका पत्करण्याचं फळ. व्यवसायामध्ये व्यावसायिकाने स्वीकारलेल्या धोक्याबद्दलचं बक्षीस म्हणजे नफा होय. म्हणजे व्यवसायामध्ये त्याला नफा मिळवायचा आहे यासाठी पहिले त्याला तोटा सहन करावा लागतो. मग यासाठी तुम्हाला म्हटलं गेलेलं आहे की व्यवसायामध्ये व्यावसायिकाने स्वीकारलेल्या धोक्याबद्दलचं बक्षीस म्हणजेच नफा होय. ज्या धोक्यांचा विमा उतरवता येत नाही त्याचा मोबदला नफा होय. म्हणजे ज्याचा विमा आपण उतरवू शकत नाही त्याला नफा या ठिकाणी म्हटलेला आहे. म्हणजे धोका पत्करण्याचं फळ म्हणजे नफा असतो. म्हणजे नफ्याच्या भूमिकांमध्ये हा सुद्धा पॉईंट एक महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलेलं आहे की जसं मागणी कमी होते, जसं लोकांकडनं मागणी कमी झाली तर आपल्या वस्तू विक्रीला जाणार नाही. आपल्या वस्तू विक्रीला गेल्याने म्हणजे आपल्याला तोटा होऊ शकतो आहे. कधी कधी प्रतिकूल सरकारी धोरण असतं. प्रतिकूल सरकारी धोरणामुळे आपल्याला एक प्रकारे जसं कर वगैरे आहे हेही जास्त भरावं लागतं, त्यामुळे पण आपल्याला धोका होऊ शकतो. म्हणजे नफ्यामुळे आपल्याला धोकासुद्धा पत्करावा लागतो. त्यानंतर आहे व्यवसायात टिकून राहणं. जर तुम्हाला व्यवसायामध्ये टिकून राहायचं आहे तर नफा हा मिळवावा लागेल, कारण नफ्याच्या प्राप्तीमुळे व्यावसायिक बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी मदत होत असते. व्यवसायामध्ये पुरेसा नफा मिळत नसेल तर स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये टिकून राहता येत नाही. जर आपल्याला व्यवसायामध्ये नफा मिळत नसेल तर आपण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये टिकून राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी नफा हा आवश्यक आहे. म्हणून नफ्याच्या भूमिकामध्ये तुम्हाला हा पॉईंट दिलेला आहे. यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे व्यवसायाच्या कृतींचं वर्गीकरण. व्यवसायांच्या कृतींचं वर्गीकरण हे 2 भागामध्ये केलं जातं. पहिलं म्हणजे उद्योग आणि दुसरं म्हणजे वाणिज्य. तर यामध्ये उद्योग हा जो पहिला प्रकार आहे यामध्ये उद्योगाचे 3 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे प्राथमिक उद्योग, दुसरं म्हणजे दुय्यम उद्योग आणि तिसरं म्हणजे सेवा उद्योग. तर आपण या ठिकाणी उद्योग म्हणजे काय याबद्दल सर्वात आधी माहिती जाणून घेऊ. उद्योग म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये वस्तूंचं उत्पादन, प्रक्रिया, उत्खनन, प्रजनन, पशुपालन यांचा समावेश होत असतो.
उत्पादित होणारा माल हा ग्राहकोपयोगी वस्तू असतो. ग्राहकोपयोगी वस्तू थेट ग्राहकांद्वारे वापरल्या जातात, तर भांडवली वस्तूंचा उपयोग उद्योगांच्या पुढील उत्पादनासाठी केला जातो. आता उद्योग म्हणजे काय, तर कच्च्या मालावरती प्रक्रिया करणं आणि ती वापरायोग्य वस्तूमध्ये त्याचं रूपांतर करणं, याला म्हणतात उद्योग. यामध्ये काय होतं, तर वस्तूंचं उत्पादन आहे, प्रक्रिया आहे, उत्खनन किंवा प्रजनन किंवा पशुपालन, तर यांचा समावेश हा उद्योगामध्ये होत असतो. आणि जो उत्पादित होणारा माल आहे, हा माल ग्राहकोपयोगासाठी उपयुक्त अशी वस्तू तयार करून देत असतो. मग ग्राहकोपयोगी वस्तू ही थेट ग्राहकांद्वारे वापरली जातात, तर ती कधी भांडवली वस्तूंचा उपयोग उद्योगाच्या पुढील उत्पादनासाठी सुद्धा केला जातो. काही भांडवली वस्तू पण तयार होत असतात. उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा एक समूह आहे. एखाद्या प्रकारच्या किंवा संबंधित वस्तूंचं उत्पादन करणारा हा एक समूह आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कच्च्या मालापासून पक्क्या मालात रूपांतर करतं, म्हणून उद्योगाला एक उत्पादनाचा समूह असं म्हटलेलं आहे. जसं साखर उद्योगामध्ये ऊसापासून साखर बनवणं आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योगामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणारे काही कारखान्यांचा समावेशसुद्धा होऊ शकतो. म्हणजे काही कारखाने असतात ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन घेतात. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर बँकिंग आहे किंवा उपहारगृह आहे किंवा विमा कंपन्या आहे, तर इत्यादी सेवांचा सुद्धा सेवा उद्योगांमध्ये समावेश होतो. ज्याप्रमाणे साखर वगैरे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा उद्योगामध्ये समावेश होतो, त्याचप्रमाणे काही सेवांचा सुद्धा सेवा उद्योगांमध्ये समावेश हा होत असतो. उद्योगामुळे उपयोगिता निर्माण होते. उद्योगांमध्ये कच्च्या मालाचं रूपांतर वापरायोग्य पक्क्या मालामध्ये केलं जातं. यासाठी मानवी श्रम, यंत्रे व भांडवलाची आवश्यकता असते. सर्व औद्योगिक कार्ये ही कारखान्यात चालतात. काही लहान स्वरूपाची कामं घरामधून सुद्धा करता येतात. थोडक्यामध्ये हे सर्व उद्योगाच्या आकारमानावरती अवलंबून आहे. उद्योगामुळे नेमकं काय होतं, तर उद्योगामुळे कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये होतं. म्हणजे उपयोगिता या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे वापरायोग्य वस्तू या ठिकाणी तयार केल्या जातात. मग यामध्ये मानवी श्रम वापरलं जातं, यंत्र वापरली जातात, भांडवलाची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता असते. आणि हे सर्व औद्योगिक कार्य जे आहे हे एक तर कारखान्यामधून चालत असतात. काही कार्य अशी असतात की जी घरामधून सुद्धा केली जाऊ शकतात, परंतु हे सर्व त्या उद्योगाच्या आकारमानावरती अवलंबून असतं. आता आपण उद्योगाबद्दल माहिती जाणून घेतली. आता या उद्योगाचे 3 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. तर ते 3 गट नेमके कोणते, तर यामधला पहिला आहे तो म्हणजे प्राथमिक उद्योग. प्राथमिक उद्योगामध्ये काय येतं आणि कोणते उद्योग समाविष्ट असतात याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. प्राथमिक उद्योग हे निसर्गावरती अवलंबून असतात. जे उद्योग निसर्गावरती अवलंबून आहे, निसर्गाभिमुख उद्योग आहे, त्यांना प्राथमिक उद्योग असं म्हणतात. या प्राथमिक उद्योगामधून निर्माण झालेल्या उत्पादनावरती दुय्यम उद्योग चालत असतात. जे प्राथमिक उद्योगावरती तयार झालेले उद्योग आहे यावरती दुय्यम उद्योग चालतात. आता प्राथमिक उद्योगाचे प्रकार नेमके कोणते आहे, तर यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे कृषी उद्योगाचा. तर या उद्योगामध्ये काय होतं, तर शेती उद्योगाचा समावेश होत असतो. या उद्योगातील वस्तूंचा दर्जा विविध घटकांवरती अवलंबून असतो. जसं उदाहरण सांगायचं झालं तर जमिनीची उत्पादकता आहे किंवा पाऊस आहे किंवा हवामान आहे. म्हणजे कृषी उद्योग हा सर्वस्वी निसर्गावरती अवलंबून आहे. जमिनीची उत्पादकता आहे किंवा पाऊस, हवामान जसं आहे त्यानुसार कृषीमधून उत्पन्न आपण घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा उद्योग आहे ते म्हणजे उत्खनन उद्योग, जो जमीन खोदून खाणीमधून खनिजं वगैरे बाहेर काढण्याचा समावेश यामध्ये होतो. या उद्योगामध्ये काय असतं, तर निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते. म्हणजे जसं खाणीमधून एखादं खनिज बाहेर काढणं, जमिनीच्या खालून तेल बाहेर काढणं, तर इत्यादी यांचा समावेश हा उत्खनन उद्योगामध्ये होतो. आणि यामधून मिळालेला जो माल आहे हा काही वेळा काय होतं की जशाच्या तसा वापरता येतो किंवा काही याच्यावरती आपल्याला प्रक्रिया करायला लागतात. म्हणजे प्रक्रिया करूनच आपण त्या वस्तू वापरू शकतो. याचा समावेश उत्खनन उद्योगामध्ये होत असतो. यानंतर तिसरा आहे उद्योग तो म्हणजे जैविक उद्योग, जो जसं जैविक उद्योगामध्ये रोपे आहे, पशुपालन आहे किंवा पुनरुत्पादन करणाऱ्या प्रक्रियेचा समावेश या ठिकाणी होतो. उदाहरण सांगायचं झालं तर जसं पशुसंवर्धन आहे, रोपवाटिका आहे किंवा वनशेती किंवा रेशीम किड्यांची पैदास करून सुद्धा उद्योग केले जातात, ज्यापासून रेशीम धागा तयार केला जातो. पशुसंवर्धन करणं, प्राण्यांना पाळणं, तर याचा समावेश हा जैविक उद्योगामध्ये होतो. तर हे जे 3 प्रकार झाले, कृषी उद्योग, उत्खनन उद्योग आणि जैविक उद्योग, हे 3ही उद्योग प्राथमिक उद्योगांमध्ये येतात. त्यानंतर दुय्यम उद्योग, जे उद्योग प्राथमिक उद्योगांवरती अवलंबून आहे त्याला दुय्यम उद्योग असं म्हटलं जातं. दुय्यम उद्योग कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करत असतात. जसं शेतामध्ये जर टोमॅटोचं उत्पादन घेतलं असेल तर प्राथमिक उद्योगामध्ये आपण टोमॅटोचं उत्पादन घेतलं, मग त्या प्राथमिक उद्योगामधून जो माल आपल्याला मिळाला त्यावरती क्रिया करून त्यापासून सॉस तयार करणे किंवा इतर काही तयार करणे, म्हणजे टोमॅटोपासून सॉस तयार करणे, याचा समावेश दुय्यम उद्योगामध्ये होतो. म्हणजे प्राथमिक उद्योगावरती दुय्यम उद्योग हा अवलंबून असतो. आता या उद्योगाचे सुद्धा 2 प्रकार पडतात.
दुय्यम उद्योगाचे दोन प्रकार आहे. पहिलं म्हणजे उत्पादन उद्योग आणि दुसरं म्हणजे बांधकाम उद्योग. तर सर्वात आधी आपण उत्पादन उद्योगाबद्दल माहिती जाणून घेऊ. कच्च्या मालाचं पक्क्या मालात मनुष्यबळाच्या व यंत्राच्या सहाय्याने रूपांतर करण्याच्या उद्योगातला समावेश उद्योगामध्ये होत असतो. म्हणजे कच्च्या मालाचं रूपांतर आपण पक्क्या मालामध्ये करतो यंत्राच्या सहाय्याने. म्हणजे मनुष्यबळाच्या आणि यंत्राच्या सहाय्याने आपण कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करतो, तर त्या उद्योगाला म्हणतात उत्पादन उद्योग. जसं अंतिम उत्पादन भांडवली वस्तू किंवा ग्राहकोपयोगी वस्तू यांचा समावेश या ठिकाणी होतो. जसं कापसापासून कापड तयार करणं, साखर तयार करणं, ऊसापासून साखर तयार करणं किंवा कागद उद्योग जे आहे, तर या उद्योगांचा समावेश उत्पादन उद्योगामध्ये होत असतो. म्हणजे कच्च्या मालाचं रूपांतर मनुष्यबळाच्या आणि यंत्राच्या सहाय्याने पक्क्या मालामध्ये करणं याचा समावेश उत्पादन उद्योगामध्ये होतो. यानंतर या दुय्यम उद्योगाचा दुसरा प्रकार आहे ते म्हणजे बांधकाम उद्योग. हे जे उद्योग इमारत, धरणे आहे, पूल आहे, रस्ते आहेत, बोगदे आहेत इत्यादी तयार करण्यामध्ये गुंतलेले असतात त्यांना बांधकाम उद्योग असं म्हणतात. इतर उद्योगांमध्ये वस्तूंचं उत्पादन एका ठिकाणी व विक्री इतरत्र केली जाते. या उद्योगामध्ये काय असतं की वस्तूचं उत्पादन एका ठिकाणी होतं आणि त्याची विक्री जी आहे ही इतर ठिकाणी केली जाते. पण या उद्योगामध्ये वस्तू उत्पादन व विक्री एकाच ठिकाणी केली जाते. या उद्योगात अचल अशी संपत्ती निर्माण केली जाते. बांधकाम उद्योगामध्ये काय असतं की आपण संपत्ती एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकत नाही. म्हणजे जे बांधकाम उद्योग आहे, जसं इमारत बांधायची आहे, धरणं बांधायची आहे, पूल बांधायची आहे, रस्ते बांधायचे आहे, तर या सर्वांचं जे बांधकाम उद्योगामध्ये समावेश होत असतो. इतर उद्योगामध्ये काय होतं की एका ठिकाणी वस्तूंची उत्पादन होतं आणि दुसऱ्या ठिकाणी विक्री होते. परंतु या उद्योगामध्ये, बांधकाम उद्योगामध्ये असं होत नाही. या उद्योगामध्ये ज्या ठिकाणी त्याची उत्पादन झालेली आहे त्याच ठिकाणी त्याची विक्री होत असते. इतर ठिकाणी त्याची विक्री केली जात नाही. कारण या उद्योगामधली जी संपत्ती आहे ही संपत्ती अचल अशी संपत्ती असते, ती चालू शकत नाही. म्हणून अशा उद्योगांना बांधकाम उद्योग असं म्हणतात. दुय्यम उद्योगाचे दोन प्रकार आहे, उत्पादन उद्योग आणि बांधकाम उद्योग. त्यानंतर आहे तिसरा प्रकार, तो म्हणजे सेवा उद्योगाचा. सेवा उद्योग प्राथमिक व दुय्यम उद्योगांना सेवा पुरवत असतात. हे उद्योग विविध सेवा पुरवतात. आता हा जो सेवा उद्योग आहे हा प्राथमिक आणि दुय्यम या दोनही उद्योगांना सेवा पुरवण्याचं काम करतात. मग त्या सेवा कोणत्या? आता यामध्ये आहे वाहतूक सेवा आहे, बँकिंगची सेवा आहे, एक विमा सेवा आहे. तर हे सगळं पारंपरिक आणि आधुनिक उद्योगामध्ये निवास उद्योग आहे, उपहारगृह आहे, पर्यटन उद्योग आहे किंवा करमणूक म्हणजे मनोरंजन आहे. तर या सर्व सेवांचा समावेश या ठिकाणी होत असतो. म्हणजे सेवा उद्योग हे प्राथमिक आणि दुय्यम उद्योगांना सेवा पुरवण्याचं काम करतात. आपण जर या आधुनिक उद्योगामध्ये बघितलं तर जे निवास उद्योग ज्याला आपण लॉज वगैरे म्हणतो, काही उपहारगृह, रेस्टॉरंट आहे, पर्यटन उद्योग आहे, करमणूक किंवा मनोरंजन ज्याला थिएटर वगैरे आपण म्हणतो, तर यांचा समावेश हा सेवा उद्योगांमध्ये होत असतो. या ठिकाणी आपण व्यवसायाच्या कृतींचं वर्गीकरण बघत होतो. यामध्ये दोन गटामध्ये असं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. पहिला गट म्हणजे उद्योगाचा. तर या पहिल्या उद्योगाच्या गटांमध्ये आपण प्राथमिक उद्योग त्याचे 3 प्रकार बघितले, दुय्यम उद्योग त्याचे 2 प्रकार बघितलेले आहे. त्यानंतर सेवा उद्योग आहे, तर या सेवा उद्योगाचे सुद्धा आपण या ठिकाणी काही प्रकार बघितलेले आहेत. यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे वाणिज्य, तर हा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया.